नमस्कार मंडळी. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख पाहुणे शकुंतलाताई, मेंदळे सर, आपटे सर, राजपूत सर, माझा कुटुंब आणि इथे जमलेल्या सगळ्या खेळाडूंचं कुटुंब आणि त्यांचे मातापिता यांना मनापासून नमस्कार. आणि एवढा छान कौतुक सोहळा जो आहे क्रीडा भारतीने आज आयोजित केला आहे त्याच्याबद्दल सर्व खेळाडूंच्या तर्फे आणि जिजामांच्या तर्फे मनापासून आभार. ज्या वेळेला आपले लोक कौतुक करतात की नाही त्यावेळेला जे बळ मिळतं आणि पुढे लढण्याची जी इच्छा आहे ती निर्माण होते, ती शब्दात वर्णन करता येण्यासारखी नसते. तर आईला नेहमी मी म्हणते की आई, हा खेळ जो आहे पॉवर लिफ्टिंगचा हा तुला शोधत शोधत मला माझ्यापर्यंत पोहोचला असं मला वाटतं. तर वयाच्या खूप उशिरा 34व्या वर्षी मी आले पॉवर लिफ्टिंगच्या शक्तीच्या क्षेत्रामध्ये आणि त्यावेळेला मला माहिती नव्हतं मी यात काय काय करू शकणार आहे ते. पण जेव्हा डिस्ट्रिक्ट खेळले तेव्हा कळलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो आणि तिथे गोल्ड मेडल मिळालं की राष्ट्रगीत वाजतं. मग काय, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयामध्ये शिक्षण झालंय माझं. त्याच्यामुळे अखंड भारताची प्रतिमा जी आहे, मातृमंदिर जे आहे ते मी लहानपणापासून बघितलंय. आणि ऑब्व्हियसली डॉक्टर झाले, शिकत असतानाच लग्न केलं. मुलं माझी त्या जाहिरातीतल्यासारखी मोठी आहेत, 20 आणि 17 वर्षाची. तर मुलांना खेळायसाठी घेऊन जात होते त्यावेळेला पहाटे 4 वाजता उठून ते स्केटिंग रिंकला, कधी विरारला, कधी कासारसईला त्यांच्या मागे धावत होते. त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की मी पण कधीतरी कॉम्पिटिटिव्ह खेळेन. पण ॲक्सिडेंटली जेव्हा माहिती नव्हतं पॉवर लिफ्टिंग काय आहे, त्या कॉम्पिटिशनला गेले, काहीतरी पदरात पडलं. नवरा म्हणाला तू खेळ, मी बघतो काय करायचं ते. मग ते खेळाडू असं म्हणतात की लहान मूल असतं त्याला वाढवायसाठी आई, मावशी, ताई, आजी सगळे लागतात, गाव लागतं पूर्ण. तसं मला स्वतःला जाणवलं खेळाडूला खेळायचं असेल ना तर फक्त गाव नाही, पूर्ण देश पाठीशी असावा लागतो. आणि ते प्रत्येक टप्प्यावर ज्या वेळेला पाठबळ मिळतं त्यावेळेलाच आपण पुढे जाऊन खेळू शकतो हे पण जाणवलं. जसं जसं वरच्या पातळ्यांवर खेळायला लागले तसं मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात तसं राजकारण असतं, भेदभाव असतात, हेवेदावे असतात, फेवरेटिझम असतो. ते सगळं बघितल्यावर असं वाटतं आपला रोजचा कामधंदा सोडून कशाला हे सगळं झंझट जे आहे ते करायचं. त्यावेळेला आई म्हणाली तू लढ, तुला काय मदत पाहिजे ती मी करते. सगळ्या खेळांना जसं स्विमिंगमध्ये ती जी स्पेसिफिक त्या कॉस्ट्युमची जी चड्डी लागते त्याची किंमत 40,000 असते, तसं आमचा पॉवर लिफ्टिंगचा क्लासिकचा कॉस्ट्युम आहे त्याचा बेल्ट सुद्धा 25,000चा असतो. आणि एका चॅम्पियनशिपला जायचं म्हणजे लाखोंचा जो आहे स्पॉन्सर तो प्रत्येकाला नाही मिळतो, कारण प्रत्येक खेळ म्हणजे काही क्रिकेट नसतो. मग अशा वेळेला आपण कष्टाने कमवलेले पैसे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी वापरायचे का आपल्या खेळाचा जो, कारण छंद ह्या लेवलच्या पुढे जातं ते ज्या वेळेला कॉम्पिटिशन होते त्यावेळेला ते रगडा प्रॅक्टिस असते, अंगतोड मेहनत असते. म्हणजे काही बुद्धिबळ कॅरमसारखे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये तुमचं स्थैर्य आणि एकाग्रता जास्त कदाचित महत्त्वाची असेल, पण जुडो आहे, कराटे आहे, कबड्डी, खो खो, कित्येक, मी स्वतः आयुर्वेद विशेषज्ञ, आहारतज्ञ आहे, माझ्याकडे खेळाडू पण येतात, जसे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सचे पेशंट येतात तसे. त्यावेळेला आया घेऊन येतात की नाही त्यावेळेला त्या सांगतात की त्यांचा दिनक्रम कसा मुलांच्या दिनक्रमानुसार ॲडजस्ट केलेला असतो. म्हणजे ह्या वेळेला मला जाणवतं की इन्व्हॉल्व्ह होणारा पेरेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ हर जेंडर हा किती त्या खेळाडूसाठी त्याला उभं करण्यासाठी, म्हणजे खेळाडू समोर दिसतो पण हे सगळे मागे उभे असतात. आणि म्हणून मला ते वाक्य खूप आवडतं की आई असते, तिच्या पोटातून आपण जन्म घेतो, तिचं पारणं जे आहे ते आपण कधीच फेडू शकत नाही. पण बाबा म्हणजे कोण असतं, माझ्या बाबांना मी पिताजी म्हणते, तर शर्ट पॅन्ट घातलेली आई असते. म्हणजे काय, काळीच तेच, ती भावना तीच, फक्त त्याचं रंगरूप जे आहे ते वेगळं आहे. तर माझी आई, माझे वडील आणि मुख्य म्हणजे मला शिकवण्यापासून माझा कॉस्ट्युम चढवून पट्ट्या बांधण्यापर्यंत सगळं पोटच्या पोरासारखं करणारा माझा नवरा, हे म्हणजे तो माझा कोच आहे. ही खूप विचित्र सगळी स्टोरी जी आहे ती आहे. एकतर महाराष्ट्रीय मुली ज्या आहेत त्या शक्तीच्या क्षेत्रात खूप कमी आहे आणि माझ्याकडे बघितलं तुम्ही तर दिसते अशीच बारकी, ही काय उचलत असणार आहे वजन असं वाटतं. आता मनाली ताई सुद्धा म्हणताना म्हणाली की वर्ल्ड चॅम्पियन 2003, तर ते 23 आहे.
म्हणजे मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे मी. आणि आत्ता 2024 मागच्या महिन्यात एप्रिलमध्ये जी ओपनची पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन झाली, त्यातही मला 2 सिल्वर, गोल्ड, 1 गोल्ड आहे. तर म्हणजे काय की माझ्याकडे बघून, माझ्या वयाकडे बघून, शरीरयष्टीकडे बघून अजिबात पत्ता लागणार नाही की मी काय करते ते. पण ते असं ग्राउंड होऊन काम करणं जे असतं की नाही, ते चालू ठेवल्यावर माझं असं लक्षात आलं की त्यातून प्रेरणा घेणारे लोक सुद्धा खूप आहेत. म्हणजे मेडल्स घेऊन घरी आल्याच्या नंतर कलेढोण माझं सासर आहे, तिकडे जेव्हा मी गेले, माझे सासरे जे ते आहेत आत्ता निवृत्त सैनिक आहेत ते, तर तिथे लोकांनी एवढं भव्य स्वागत केलं की मला मी कलेढोणची सून नाही आहे, लेकच आहे असं वाटलं. म्हणजे इतक्या सगळ्या जणांना तुम्ही नुसत्या तुमच्या एका कृतीने पोडियमवर जाऊन ते राष्ट्रगीत ऐकल्यानंतर जो काटा येतो अंगावर, डोळ्यातून पाणी येतं, त्यावेळेला इथे प्रत्येक जणांनी ज्या वेळेला म्हटलं की राष्ट्र पहिल्यांदा, तर काय करणार आहे, एवढं राजकारण आहे तर मग सोडायचं का, पैशाची सोय होत नाही मग सोडायचं का, वेळ मेहनत द्यावा लागतो मग सोडायचं का, इज इट रिअली वर्थ इट, हा प्रश्न प्रत्येक वेळेला प्रत्येक खेळाडूला इंजुरी झाल्यावर तर नक्की पडतो. तो जो आहे ना घोड, तो सगळा बाजूला ठेवायचा आणि परत खेळायला उभं राहायचं, परत शून्यातून सुरुवात करायची आणि तेच एक ध्येय ठेवायचं की जे मला ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला सार्थक झालं माझ्या जन्माचं असं मला वाटलं. जेव्हा राष्ट्रगीत वाजतं ना त्यावेळेला जो गोल्ड जिंकलेला असतो त्याचा देशाचा झेंडा असा वर जातो आणि बाजूला माझ्याबरोबर जी सेकंड आली ती ब्रिटनची मुलगी होती आणि हाँगकाँगची. तर आपला झेंडा जेव्हा वर जातो त्यावेळेला स्वातंत्र्याच्या त्या सगळ्या गोष्टी, माझे दोन्ही आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि मी इथे पोडियमवर राष्ट्रगीत चालू होतं आणि प्रेक्षकांमध्ये समोर माझी आई मोठमोठ्याने रडत होती. म्हणजे हे सौभाग्य मला मिळू शकलं माझ्या खेळामुळे. त्याच्यामुळे मी खूप ऋणी आहे की उशिरा का होईना, मी जेव्हा असं म्हटलं की आई मला धरते, तू जर म्हणतेस तुला उशिरा सापडलं तर मी काय म्हणायचं, मी 63 वर्षाची असताना सुरुवात केली. तो सो इट्स नेव्हर टू लेट. आणि मग आमच्यासारख्या मायलेकींचं कौतुक जे आहे ते करण्यासाठी, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तो काही कमी जास्त लागलं तर मी आहे ना म्हणण्यासाठी शकुंतलाताई नेहमी असतात. आणि अशा वेळेला स्त्रियांचे, खेळाडू स्त्रियांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात. ह्याच्यातूनच पुढे मला जर काही शक्य झालं संघटना पातळीवर काही करण्याचं तर ते करण्याची माझी नक्की इच्छा आहे. पण अजूनही ओपनमध्ये खेळायचं जोपर्यंत परमेश्वराची इच्छा आहे तोपर्यंत मी थांबवणार नाही. आणि मुख्य म्हणजे हे जे सगळं झालं याच्यामधलं तुका झालासे कळस असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, तसं ज्या वेळेला आपण केलेल्या कामासाठी आपल्या आईचा सन्मान होतो त्यावेळेला त्याच्या इतकं मोठं मेडल आणि बक्षीस कुठलंच असू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि माझी दोन्ही मुलं, माझी धाकटी बहीण, माझा भाचा, आधी जिजामाता पुरस्कार मिळालेली माझी आत्ते बहीण, हे सगळे घरचे लोक, माझे काका इथे असताना त्यांच्या समोर माझा हा सन्मान सत्कार जो होतोय आणि म्हणजे माझ्या आईचा होतोय, माझाच आहे तो. म्हणजे माझी आई हॉल ऑफ फेम आहे, माझी आई वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि माझी आई जिजामा आहे. ती जिजामा आहे म्हणून छत्रपतींचा अंश माझ्यामध्ये आहे असं मला जे आज वाटलं, असं जे तुम्ही आज मला वाटून दिलं याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे, मनापासून कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. 2 ओळी म्हणून थांबते. विक्रमगाथा इतिहासाच्या पानोपानी जयांची, त्या रणवीरा नमन करोनी धाव पुढे घ्यायची, धाव पुढे घ्यायची. देशासाठी रक्त सांडणं हीच फक्त देशसेवा असते असं नाही, तर देशासाठीचं एम ठेवून स्वतःचं स्वास्थ्य रक्षण करणं आणि स्वतः करतोय त्या कार्यक्षेत्रामध्ये काही ना काहीतरी नवीन शिकत राहणं ही सगळी देशसेवा आहे. याच्यावर पूर्णपणे मनापासून विश्वास असणारी मी क्रीडा भारती आपली पुन्हा मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. माझी आई जी आहे ती म्हणजे तिचं एका वर्षामध्ये मागच्या 4 वर्षापूर्वी 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या कारणांनी फ्रॅक्चर झालं. तर मी डॉक्टर आहे आयुर्वेदिक आणि फिटनेसमध्ये आहे. तिला मी म्हटलं की तू नीट खाणार आणि व्यायाम करणार तर मी तुला सांगू शकते की तू स्ट्रॉंग होणार आहेस, तुझे हाडं मोडणार नाहीत. मला मिळालेले जे काही स्टुडंट्स आणि पेशंट्स आहेत त्याच्यातलं उत्कृष्ट म्हणजे बाबा वाक्य प्रमाण म्हणतो की नाही तसं ऐकणारी माझी उत्कृष्ट शिष्य माझी आई आहे. आणि तिने 63व्या वर्षी सुरुवात केली पॉवर लिफ्टिंग खेळायला. ती रोज चिखलीहून बसनी सकाळी 6 वाजता इथे कोडब्रेकर म्हणजे माझ्या व्यायामशाळेत यायची. तिला मी शिकवायचे. ती घरी जाऊन तिचं स्वतःचं घरचं आवरून पुन्हा तिचं जे ESIची, ती पण डॉक्टर आहे, क्लिनिकची प्रॅक्टिस जे आहे ती करायची. आणि असं करत राहून
मागच्या वर्षी माझ्याबरोबर ती पण 60 वर्षाच्या पुढच्या गटामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली. एका कॅटेगरीत सिल्वर, एका कॅटेगरीत ब्रॉन्झ तिला मिळालं. आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे किती उशिरा वयात सुरुवात करून सुद्धा स्पेसिफिकली स्त्रिया कुठे जाऊ शकतात हे तुम्हाला म्हणजे आपला समाज जो आहे तो प्रगत होतोय याचंच हे लक्षण आहे. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य तर मिळालंच पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांना धरून पुढं गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. धन्यवाद शर्वरीताई. तुम्ही आणि तुमच्या आई ह्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहेतच. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता सांगितलं की खेळाडू तयार होण्यात एका कुटुंबाचा किती मोठा वाटा असतो हेच आपल्याला कदाचित आज या पुरस्काराच्या ठिकाणी जाणवून आले. पुन्हा एकदा या ठिकाणी